ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा. सर्व भक्तांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी आपल्याशी बोलत असताना हा 45वा व्हिडिओ करत आहे आणि आज देखील मी आपल्याला स्मृतोगामित्वाचाच एक अनुभव सांगणार आहे आणि तो माझ्याबद्दलचाच सांगणार आहे. साधारणपणे 1998 मध्ये पुणे सत्संग मंडळाने कोकणात प्रसार यात्रा आयोजित केली होती आणि एक 4-8 दिवसाचा तो प्रोग्राम होता आणि त्या यात्रेत मी प्रसार यात्रेत जायचं ठरवलं आणि महाड, रत्नागिरी, चिपळूण असं टप्प्याटप्प्याने तो प्रवास होता. या यात्रेमध्ये मला वाटतं मे महिना होता, तो एप्रिल मे महिना होता. एप्रिल महिना होता. या ह्याच्यात एक दिवशी आम्ही सकाळी न्याहारी उरकली आणि मी आणि अन्य 2-3 सहकारी यांना त्यांनी हेदवी गावाच्या इथे आम्हाला सोडण्यात आलं आणि मग आम्ही त्या परिसरात ती सेवा सुरू केली. कोकणातले जे रस्ते आहेत ते थोडे चढ उताराचे असतात आणि या सगळ्या ह्याच्यात आम्ही सगळे अत्यंत जोमाने सेवा करतो. म्हणजे काय, गुरुदांची माहिती द्यायची आणि त्याच्याकडे आपण भिक्षा मागायची. तर हा कार्यक्रम चालू होता. मला वाटतं माझ्याबरोबर त्यावेळेस गाडगीळ वहिनी होत्या आणि श्री इनामदार पुण्याचे हे होते आणि मला वाटतं मधु नेहरेच्या मातोश्री होत्या का माझ्या लक्षात नाही आता, पण असे 3-4 आम्ही होतो आणि 10 ते 4 पर्यंत आमची सेवा अगदी जोमाने चाललेली होती. फिरत होतो, प्रतिसादही चांगला मिळत होता आणि या दुपारच्या भोजनाची आम्हाला कोणाला आठवणच नव्हती. बरं, तो जो परिसर होता हेदवी, त्या भागात काही मोठे रेस्टॉरंट, हॉटेल आहेत अशातला काही भाग नव्हता. त्यामुळे पिशवीमध्ये जे काही तहान लाडू, भूक लाडू होते त्याच्यावरच भागवायचं असा तो भाग होता. आणि 4च्या आसपास मला पोट आहे याची जाणीव व्हायला लागली. आणि दुसरं असं होतं की मला नुकतंच त्यावेळेस डायबिटीस डिटेक्ट झालेला होता आणि मी सकाळी ती गोळी घेतलेली होती. त्याच्यामुळे मला ती पोटाची जाणीव झाली आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं तर आपल्याला मधुमेह, समजा आपली शुगर कमी आलं तर काय करायचं, असा काही वेळेस तो भाग होता. आणि मग त्या ठिकाणी आता काय माहिती का, बाकीच्या लोकांना उत्साह आहे. आपण कसं म्हणायचं, आता आपण परत जाऊ, जेवायचं आहे आपल्याला, तिथं थांबून जेवायला जावं लागलं असतं. तर मला काही ते बोलायला संकोच व्हायला लागला आणि माझी बेचैनी इकडे वाढायला लागली आणि बाकीच्या सहकाऱ्यांना मात्र खूप जोरात ती सेवा करायची हे होती. आणि आता काय माहिती का, मी काही तेव्हा प्रार्थना केली होती अशातला भाग नाही आहे सद्गुरूंना त्या क्षणी, कारण मला काही जेवायला द्यावं अशी मी त्यांना प्रार्थना कशी करणार सद्गुरूंना म्हणून. त्यामुळे मी काही प्रार्थना केली. म्हणून माझ्या मनात तो एक हे चालू होता की आता काय करायचं. आणि एक घर आम्हाला सापडलं आणि त्या घरामध्ये आम्ही सेवेला गेलो. साधारण 4:30 वाजले होते. त्या जे घरातले यजमान होते त्यांनी प्रशस्त वाडी होती, त्या यजमानांनी आमचं स्वागत केलं, आमचा हेतू जाणून घेतला आणि मग आम्ही त्यांना माहिती सांगायला सुरुवात करणार होतो. तेवढ्यात त्या घरातली गृहस्वामिनी आली आणि ती म्हणली, आज आमच्याकडे वासंतिक हळदी कुंकू आहे आणि वासंतिक हळदी कुंकाचा आम्ही आज प्रसाद केलेला आहे, तर आधी तुम्ही सगळे तो ग्रहण करा, मग आम्ही सगळं ऐकतो. काय म्हणजे 5च मिनिटात त्या गृहस्थांनी आमच्या पुढे श्रीखंड, पुरी, मसाले भात, आंब्याची डाळ, पन्ह असं सगळं ते सागर संगीत ठेवलं आणि आम्ही त्या ठिकाणी ते यथेच्छ भोजन केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तास त्यांच्याकडे थांबलो आणि त्यांना सगळं हे गुरुदेवाचं कार्य समजून सांगितलं. त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला छानशी सेवाही मिळाली
पण आमच्या गुरुदेवांचा महिमा काय, त्याचा महिमा कसा अपार आहे बघा, की आपले भक्त तहानभूक विसरून त्या ठिकाणी सेवेत मग्न आहेत हे त्या गुरुमाऊलीला अवगत झालं होतं. आणि आता अन्नपदार्थ पोटात न गेल्यास काही गंभीर प्रसंग ओढवतो का काय अशी शक्यता होती. हे त्यांच्या लक्षात येताच पक्वान्नाचे पदार्थ आम्हास त्यांनी पुरविले. म्हणजे माझे सद्गुरू कोठेही असले तरी त्यांचं चित्त कायम आपल्या भक्तांवर असतं. अशा वेळेस वेळोवेळी ती योग्य मदत हस्ते परस्ते पुरवत असतात. त्या ग्रहस्वामिनीला माझ्या गुरुदेवांनीच प्रेरणा दिली आणि त्यांनी आम्हाला ते यथेच्छ भोजन दिलेलं आहे. खरं म्हणजे हे फार आश्चर्यजनक आहे की आम्हाला भूक लागलेली आहे हे त्यांना कसं काय कळलं. तर गुरुदेवांनी आम्हा भक्तांना सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही सेवेसाठी जाता त्यावेळेस मी तुमच्या प्रत्येकाबरोबर आहे, लक्षात घ्या. सेवेकरी त्यावेळेस पुणे सत्संग मंडळाचे 30-35 लोक फिरत होते. या 30-35 जणांच्या बरोबर आमची गुरुमाऊली होती हे यावरनं सिद्ध होते. त्याचे शब्द आहेत की तुम्ही जेव्हा सेवेला जाल त्यावेळेस मी तुमच्या बरोबर आहे याची खात्री बाळगा. म्हणजे कुठल्याही अनुचित वगैरे प्रकार तुमच्या बाबतीत घडणार नाही. अर्थात हेही त्यांनी सांगितलं, तुम्ही सेवेला गेल्यानंतर एखाद्या माणसाने तुम्हाला सेवा दिली नाही म्हणून त्याच्यावर रागवू नका. त्याला द्यायचं आहे तर देणारा माणूस विचार करतो. तेव्हा त्यांनी सेवा दिली नाही म्हणून तुम्ही फक्त हे सांगायचं काम करा. दिली नाही म्हणून आपल्याला रागवायचं काही कारण नाही. याचा योग्य वेळीच त्याला ती बुद्धी होईल आणि तो देईल असं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं. पण आम्हाला जे त्यांनी सांगितलं की मी तुमच्याबरोबर आहे याचा हा प्रत्यक्ष मला आलेला हा अनुभव आहे. हा असाच अनुभव स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत आलेला आहे. एकदा स्वामी विवेकानंद कुठतरी काही कामाकरता याच आश्रमाच्या कामाकरता निघालेले होते. परगावी जायचं होतं त्यांना आणि त्याची गाडी लेट झाली. रेल्वे लेट झाली आणि त्यांना ज्या ठिकाणी ते जाणार होते तिथलची जी काही व्यवस्था होती ते व्यवस्थापक त्यांना घ्यायला येणार होते आणि रेल्वे लेट झाल्यामुळे ते घरी निघून गेले होते. ते रेल्वे कधी येणार काही त्यांना काही कळत नव्हतं तिथं. आणि मग ते घरी निघून गेलेले होते आणि मग स्वामी तिथं उतरले. आता उतरल्यानंतर करायचं काय, तर अंधार पडायला सुरुवात झालेली होती आणि एका झाडाखाली बसले. एका झाडाखाली बसले. रात्रीची वेळ आहे, मध्यरात्रीची वेळ झालेली होती आणि मग त्या ठिकाणी बसले आणि काय झालं कोण असतो, एक व्यापारी त्या ठिकाणी मिठाईचा व्यापारी त्या ठिकाणी दावत पदार्थ आला आणि त्यांनी ते अन्नपदार्थ स्वामींना दिले. आणि स्वामी म्हणले, तुम्ही कोण, काय? ते म्हणले, मला स्वप्न दृष्टांत आला. एक संन्यासी तिथे बसलेत आणि त्यांना ते हे तू नेऊन दे म्हणून. ते म्हणले, मी एकदा झोपलो, परत मला स्वप्न दृष्टांत आला आणि म्हणून मी ताबडतोब उठलो आणि हे मी दिलेलं आहे. ते कोण अवतारी पुरुष माझ्या स्वप्नात आले हे काही मला माहीत नाही, पण ते आलेले होते आणि त्यांच्या ह्याच्याप्रमाणे मी इथं आलो आणि तुम्ही इथे बसलेला. म्हणजे ते स्वप्न हे सत्य आहे आणि तुम्ही इथे बसलेला म्हणून मी हे तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे आपला भक्त भुकेला आहे, त्याला काही मिळत नाही आहे, हे रामकृष्ण परमहंसांना तिथे बसल्या बसल्या कळलेलं होतं आणि रामकृष्ण परमहंसांनी ही योजना केलेली होती आणि त्यांच्या भक्ताला त्यांनी खायला घातलेलं आहे. आता मी माझी तुलना विवेकानंदांशी करत नाही. विवेकानंद उच्च कोटीचे संन्यासी होते. मी प्रपंचवेग माणूस आणि माझ्या त्यांच्यातल्या कुठली मला सर पण येणार नाही, काय एक सुतराम काही संबंध नाही आहे. पण माझे गुरु आहे ते गुरुतत्व मात्र एकच आहे. त्यावेळेस ते गुरुतत्व रामकृष्ण परमहंसांच्या स्वरूपात होतं आणि आत्ता ते रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या स्वरूपात होतं. हे जे गुरुतत्व हे एक आहे हे जेव्हा आपण ऐकतो बोलतो तेव्हा त्याची प्रचिती येते आपल्याला. हे परंपरेतले जे गुरु असतात ते
आपल्या भक्तांची कायम काळजी करत असतात, कायम भक्तांवर कृपा करत असतात आणि हा ओघ अखंड चालू आहे. मी बऱ्याच वेळा असं म्हणतो की निर्णय आत्तापर्यंत या हजारो वर्षात अनेक सद्गुरू, अनेक श्रीगुरू होऊन गेलेले आहेत. म्हणजे शरीररूपी काय श्रीगुरू एकच तत्व आहे, पण त्यांनी शरीरात अवतार धारण केलेला आहे. तर असे बरेच गुरु होऊन गेले, श्रीगुरू होऊन गेलेले आहेत आणि त्यांचे माझ्यासारखे भक्त देखील त्यांना होतेच. आणि भक्तांच्या मागण्या या सारख्याच आहेत. प्रपंचवाईक भक्त आहेत आपण. प्रपंचातल्या अडचणी आम्ही गुरूंना सांगणार आणि हे गुरु देखील या भक्तांवरतीच कृपा करतात. हा अखंड हे चालत आलेलं आहे. गुरुतत्व हे तेच आहे, गुरुतत्व तेच आहे आणि जनता जनार्दन पण तीच आहे. त्यांच्याही अडचणी त्याच आहेत. पण या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी ह्याच्यात सामान्य माणसाला त्याच्या अडचणी सुटाव्यात म्हणून हे श्री गुरु स्वरूपात अवतार परमेश्वरच धारण करत असतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हे आता हा जो अनुभव आहे की स्मर्तुकामित्वाचा म्हणा किंवा भक्तवत्साचा कुठलाही म्हणा, पण हा जो अनुभव आहे हा मला जो आला आहे तो मी तुम्हाला मुद्दाम शेअर केला. अजूनही काही माझ्याकडे त्याचे अनुभव आहेत या स्मर्तुकामित्वाचे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी आधीच सांगितलं की फक्त संकटात असतानाच आपण सद्गुरूंना प्रार्थना करायची असं नाही. आपल्याकडे जेव्हा आपण संकटात आहोत तेव्हा प्रार्थना करायची, संकट संपल्यानंतरही त्यांना जाऊन सांगायचं आहे. शिवाय तुमच्या घरात कुठलाही आनंदाचा प्रसंग असेल तो देखील सद्गुरूंना निवेदन करायचा असतो. सद्गुरूंपासून काहीही लपवायचं नाही, ते लपवणं शक्यच नाही आहे. कारण मी वारंवार आपल्याला सांगतोय की आपल्या सद्गुरूंचं स्थान हे आपल्या हृदयात आहे. आणि जो हृदयात आहे त्याला तुम्ही टाळणार कसं काय? टाळणं शक्य नाही. ते फक्त ते तुम्ही आत्मनिवेदन टाईप करायचं, आत्मनिवेदनात ते करायचं असतं. आणि हे जर आपण केलं तर गुरु आपले जे सद्गुरू आहेत त्यांच्या अंतःकरणात आणि तुमच्या अंतःकरणात ऐक्य निर्माण होतं आणि मग तुम्हा लोकांना, भक्तांना त्या प्रकारचे अनुभव यायला लागतात. हा त्यातला एक मर्म मला तरी वाटतं. म्हणजे मी अज्ञानी माणूस आहे, पण मला असं वाटतं सद्गुरूंनी जे आम्हाला काही सांगितले त्याच्यावरून मला असं वाटलं. तर पण ते थांबूया. श्री गुरुदेव दत्त.